करतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. डबल ए स्पोर्ट्स जफर पटेल यांनी पुरस्कृत केलेला हा संघ डबल ए स्पोर्ट्स कोर्से बी बॉयज इन रेड. खूप चांगलं होय मैदान. साहेबाजी मोमीन भादवडचा अलंकारच मी म्हणेन. जसं या अगोदर देखील मी म्हणालो की आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि त्यातल्या त्यात हे सुंदर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, त्यामध्ये खेळण्याची संधी संघांना मिळते. पाऊस झाला होता आणि पाऊस झाल्यानंतर मात्र या मैदानाचं स्वरूप देखील अजून सुंदर झालंय असं आपण म्हणायला हरकत नाहीये. गवताची चादर मैदानावर पसरलेली आहे. मातीची खेळपट्टी, चांगला खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये अगदी खेळपट्टीच्या समोर तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स पाहायला मिळतोय. त्याच्याच बाजूला उजवीकडे VIP गॅलरी, ज्या ठिकाणी अतिथी स्थानापन्न होऊन विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यानंतर आमच्या डावीकडे RK पाटील स्टँड, प्रेक्षकांना बसण्याची चांगली व्यवस्था या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर केलेली आहे. तर भादवड ग्रामस्थांच्या वतीने, टेमघरपाडा ग्रामस्थांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने हे नियोजन, खास करून करेशजी मात्रे, हेमंतजी गुळवी, नजर लागेल असं हे नियोजन. स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि धनराज. या अगोदरच्या सामन्याचा जर आपण विचार केला तर दोन फलंदाज होते, रितेश आणि प्रतीक. पण आता संघ प्रतिस्पर्धी बदललेला आहे, त्यामुळे फलंदाज देखील बदललेले आहेत. अमोल आणि धनराज सुरुवात करतील या डावाची. आणि प्रत्येकाचा एक माइंडसेट असतो की जो संघ जास्त दिसतो, तो संघ जास्त जिंकतो, तोच संघ या सामन्यात जिंकेल का, तर असं नाहीये. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने ठाणे बेल्ट मध्ये कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि तसेच भिवंडीमध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ मात्र तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि आपण जर विचार केला डबल ए स्पोर्ट्स गोडसे बी संघाचा, यस 4 ओव्हरची मॅच, राईट, 4 ओव्हर मॅच. आणि जसा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल टाइम रेकॉर्ड केलं जाणार आहे. 20 मिनिटं, 12:05 आम्ही टाइम या ठिकाणी रेकॉर्ड करतोय. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी जबाबदारीचा स्वीकार करतोय पुन्हा एकदा सूरज केणे. कामतगर संघाच्या एका मेंबरने कमिटीची भेट घ्यायची प्लीज. मी विनंती करतो खेळाडू कक्षामध्ये जे मेंबर बसलेले आहेत, कॅप्टन आहेत, त्यांनी प्लीज कमिटी मेंबरची भेट घ्यायची आहे. सामना सुरू करायचा आहे का सर, की सामना थांबायचा आहे? सामना सुरू करायचा. चला, पंचांच्या परवानगीने पहिला बॉल फेकण्यासाठी सूरज केणे सज्ज. पहिल्याच बॉलला हुक केलाय, लॉंग लेग, आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे विजय चंदणे. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये वेगाने पुढे जाऊन त्याने जीवाचा आकांत करून हा बॉल अडवलेला. त्याला ठाऊक आहे या सामन्याचं महत्व. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून तो लॉंग लेग पर्यंत आला होता वेगाने. आउटफील्ड थोडी स्लो आहे, गवताची चादर मैदानावर असल्यामुळे. एका धावेची वाढ, धावफलक सुरू होते जॉली स्पोर्ट्स कामतघर या संघाचा. सूरज केणे पुन्हा एकदा स्टार्ट घेते. स्ट्राईकवर बॅट्समॅन असेल धनराज. यावेळी चांगला स्ट्रॉट आहे त्या ठिकाणी. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक भावेश पवार आहे, त्या ठिकाणी पहिला हादरा बसतोय जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाला. बॅक टू बॅक आउट मिस्टर धनराज. आयोजकांना शुभेच्छा आलेल्या आहेत. भावेश पवार आणि पवन केणेसाठी देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभम किरण पाटील, विघ्नेश किरण पाटील आणि जय हनुमान गोवी कडून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर विकेट. सूरज केणे स्ट्राईकवर असेल अमोल पाटील. यावेळेस पुन्हा एकदा मिसक्यू पूल फटका त्या ठिकाणी, पुन्हा एकदा शरीरात झोकून देऊन हा बॉल अडवलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विजय चंदणेचं. कौतुक करावं तितकं कमी आहे. ऑनसाइडला 4 क्षेत्ररक्षणाचं प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर फॉरवर्ड मिड विकेट रिजन मध्ये आहे, काऊ कॉर्नर मध्ये, त्यानंतर लॉंग ऑनला, त्यानंतर ऑफसाइडला आपण जर विचार केला तर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर वाईड ऑफ लॉंग ऑफला कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे.
शॉट फाईन लेग आणि शॉट थर्डमॅन. धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 धावा. सूरज केने स्ट्राईकवर बॅट्समन असेल रोमित. हो यावेळी सोडून दिलाय. उंचीचं व्यवस्थित मोजमापन झालं नाही पण खूप जास्त उंचीवरून हा बॉल गेलाय. पंचांनी चेक केलंय स्ट्रायकर पंचांशी आणि मुख्य पंचांनी जाहीर केला हा वाईट बॉल आहे आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद देखील दिली जाईल. जर याच उंचीचा किंवा याहून जास्त उंचीचा बॉल हाताळला तर पंचाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दंडित केला जाऊ शकेल गोलंदाज सूरज केनेला. धावसंख्या झाली ती म्हणजे 3 वर. 3 रन्स ऑन बोर्ड. सूरज केने राईट आर्म ओव्हर द विकेट रोमित साठी. यावेळेस चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह आहे. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगला थ्रो त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या 4. क्रिकेटमध्ये हुकला तो संपला. जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करावी लागेल. मिळेल ती संधीचा उपभोग घ्यावा लागेल कारण 4 षटकामध्ये फक्त 24 बॉल्स असतात आणि 24 बॉल्स पैकी कमीत कमी 8 ते 10 बॉलवर मोठे फटके येणं गरजेचं आहे जॉली स्पोर्ट्स कामतकर संघासाठी. जर एक तगडं आव्हान सेट करायचं असेल डबल स्पोर्ट्स कोर्स बी संघासमोर. सूरज पुन्हा एकदा सरळशीर खेळायचं होतं. इन फ्रंट ऑफ द विकेट ड्राईव्ह केलं जाते. लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकच धाव मिळेल. थोडंसं स्ट्रगल आहे जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाचा. या अगोदरच्या जर सामन्याचा जर विचार केला तर टेमघर सारख्या दिग्गज संघाला त्याने पराभूत केले 61 धावा चेस करून. पण आता मात्र कुठेतरी फलंदाजी करताना धावा जोडताना या दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांचा कुठेतरी पडझड होते. अडखळत आहेत फलंदाज. धावसंख्या 5. बॉल्स फेकून झालेत ते म्हणजेच एकूण 5 आणि धावफलकावर धावा आहेत 5. स्ट्रेट ड्राईव्ह 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. मिळतोय 4 धावांचा दर्जेदार चौकार. थँक्यू. यानंतर सामना असेल साई स्पोर्ट्स खारबाव आणि त्याच्या विपक्ष जय हरी रांजोळी. या पुढचा सामना असेल साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष जय हरी रांजोळी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने रिपोर्ट करायचे प्लीज प्लीज प्लीज. दर्जेदार फटका खरंच तंत्रशुद्ध फटका तुम्हाला पाहायला मिळालाय बॅट्समन रोमिलच्या बॅटमधून. अगदी सरळ पंचांच्या डोक्यावरून बॉलला मागे केलंय. इनफिल्डच्या वरून एक बाउन्स घेऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर साईड स्क्रीनला टच करतोय. नवीन गोलंदाज आमच्या आर के पाटील स्टँड कडून सज्ज होतोय पवन केणे. धावसंख्या 9 झाले. एक पॉझिटिव्ह सुरुवात आपण म्हणू शकतोय जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाची. अमोल अजूनही खेळपट्टीवर आहेत. सिंगल्सच्या माध्यमातून त्यांनी धावफलकाला आकार देण्याचं काम आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये केलंय आणि त्या विपरीत रोमितने मात्र चौकाराच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलंय डबल स्पोर्ट्स कोर्स बी संघाला. यावेळेस टॉपेज लागते. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय बॉल स्टॉप करतोय तोपर्यंत एक धाव मिळते. फिटनेस लाजवाब आहे अमोल पाटील यांचा. बॉडी रोल करून नटराज स्टाईलने खेळण्यामध्ये ते खूप चांगले पटाईत आहेत तर सराईत आहेत. 360 बघा. यावेळेस मात्र चेंडूच्या रेषेत न येता ऑन साइडला खेळण्याचा अट्टहास बांधला गेला होता. बॉल मात्र उजव्याच्या बाहेर जास्त बाहेर वळतोय. स्पिनचा अंदाज घेऊन खेळणं गरजेचं आहे जर खेळायचं असेल तर. 9-6 बघा. आता म्हणजे सर्व पर्याय संपले तर फक्त एकच पर्याय रिव्हर्स खेळण्याचा होऊ शकते पण रिव्हर्स खेळताना देखील रोमित. धावसंख्या झाली या बाईकच्या माध्यमातून एकदा वाढवली जाईल. धावसंख्या 11 झाली. पवन केणे क्विकर वन खूप चांगला हाताळतोय. ऑर्थोडॉक्स स्पिन देखील तितका चांगला हाताळतोय. यावेळी चांगला बॉल होता बॉडी लाईन बॉल. पूर्ण आक्रोश पाहायला मिळाला आणि यष्टेचा घेतलाय धावचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद. महत्वपूर्ण फलंदाज रोमित बॅक टू पॅव्हेलियन. New batsman in his
रितेश ज्या प्लेअरला पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला होता आणि त्याच्यावर सर्वात जास्त विश्वास असणार आहे, सर्वात जास्त. कारण आता मात्र कुठेतरी सुरुवातीचे फलंदाज थोडेसे कमी पडलेत. फलंदाजी करताना अमोल एका बाजूने किल्ला लढवतोय, स्ट्रगल करतोय. धनराज मात्र 0वर बाद झालाय. रोमित धाबचीच्या स्वरूपात 5वर बाद झालाय. रितेश आता तुम्हाला नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. या दोन फलंदाजांवर सर्वात जास्त विश्वास ठेवावा लागेल जॉली स्पोर्ट्स कामतगार संघाला. गोलंदाजी मार्कवर पवन. बघा यावेळी शफल झालं होतं, बॉलने मात्र वळण घेतलं नाहीये पण उंची घेतली आहे आणि थोडासा वेग देखील दिलाय पवनने या बॉलला. थोडा बॉल टॉस होतोय टप्पा पडल्यानंतर उजवेष्टीच्या बाहेर. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल बाहेर काढलाय. वन बाउन्स बॉल सीमारेषा बाहेर. शेर की झलक सबके अलग अमोल पाटील. या 15 सन्मानित धावसंख्या आपण म्हणू शकतो या दोन षटकानंतर. आपण अजूनही 25 धावा हव्या असतील पुढच्या दोन षटकांमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगार संघाला. आता कुठेतरी चांगला अप्रोच अमोल पाटील चा दिसतोय आणि आता रितेश तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळेल. या तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय भावेश पवार. अमोल आता खेळतोय तो म्हणजेच वैयक्तिक 8 धावांवर आणि आता मात्र गरज आहे ती म्हणजेच मोठमोठ्या फटक्यांची. कारण मोठमोठे फटके जर आले तर मात्र नक्कीच या ठिकाणी चांगली धावसंख्या बनू शकेल जॉली स्पोर्ट्स कामतगार संघाची. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातला आणि गोलंदाजी मार्कवर भावेश पवार येतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. भावेश पवार लेफ्ट आर्म राऊंड. हो क्विकवर वन. जबरदस्त बॉल जसा हातातून निघाला तसाच हाताच्या लाईनने बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. आर्म बॉल ज्याला आपण म्हणू शकतोय. भावेश पवार आर्म बॉल देखील खूप चांगला हाताळतोय. धावसंख्या 15 रितेश साठी भावेश पवार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल गोज टुवर्ड्स लॉंग ऑन बाउंड्री राईट फॉर 6 रन्स. क्या बात आहे. दर्जेदार फटका या ठिकाणी. वा 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 क्या जबरदस्त लेटकट या ठिकाणी. थर्ड मॅन रिजन मध्ये तितका चांगला स्टॉप आहे. दुसऱ्या धावासाठी कॉल. धावची संधी होती पण 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होईल का तर नाही. धावसंख्या झाली ती म्हणजेच 23 धावा 23 रन्स. पुढचा बॉल यावेळेस ऑनसाइडला खेळायचा होता. ऑफ साइडचा बॉल आहे. ऑनसाइडला खेळाल तर पर्सेंटेज खूप कमी असतात बॉल कनेक्ट करण्याचे. बॉल कनेक्ट करण्याचे जे चान्सेस तुम्हाला वाढवायचे असतील तर मी बॉल ओळखा. बॉल ओळखून ज्या दिशेने बॉल येतोय त्या दिशेने खेळा. यावेळेस पुन्हा एकदा बॉटमचा चांगला वापर. त्या ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहिलाय. बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. 1 बॉन्स घेऊन सीमारेषा पार. मिळतो चौकार. 4 धावा. स्लॉक करायचा होता. व्यवस्थित कनेक्ट करता आला आणि बॉल उजव्याच्या बाहेर ठेवला होता. अशा पद्धतीने तिसरं षटक संपते आणि तिसरं हे महागडं षटक ठरलेलं आहे भावेश पवारचं आणि फायद्याचं ठरलंय जॉली स्पोर्ट्स कामतगार संघासाठी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा 2 गडी बाद. या पुढचा सामना असणार आहे साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष जय हरी रांदोळी. दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचे. ठिकाणी आमचे सुनील पवार सर रेडी असतील. पुढच्या सामन्याचा टॉस आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जाणार आहे. जबरदस्त क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये. आता पुन्हा एकदा राहुल खेणे
गोलंदाजी मार्कवर येतोय. आर के पाटील स्टँड कडून इनफिल्ड प्रॉपर या ठिकाणी आखले गेले. जर आपण ड्रोन व्ह्यू पाहिला या मैदानाचा तर आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या क्युरेटरला देखील लाजवेल असं हे मैदान या ठिकाणी भातवड ग्रामस्थांनी सज्ज केलंय खेळाडूंसाठी, जे खूप लांबून या ठिकाणी खेळण्यासाठी येत आहेत, आपल्या संघाचं प्रदर्शन दाखवणार आहेत ते या ठिकाणी भिवंडी परिसरामध्ये. शेवटचं क्रुशियल षटक, महत्वपूर्ण षटक, ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी प्रयत्नशील असतात फलंदाज आणि तो प्रयत्न करण्यासाठी स्ट्राईकवर असेल अमोल आणि नॉन स्ट्राईकला असेल रितेश. रितेशने मात्र जबरदस्त भन्नाट फलंदाजी आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील 23 धावांचं योगदान दिलं होतं आणि या सामन्यामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते एकूण 8 धावांचं योगदान, 12 धावांचं योगदान या ठिकाणी रितेशचं. राहुल केणे आर के पाटील स्टँड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका हवेत आहे, जितका जास्त हवेत आहे तितकाच जास्त लांब आहे. पत्रा तोड षटकार, साधावा. देऊ शकतो हेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि रितेशचं पाहायला मिळालंय. चांगलं षटक हाताळलं होतं सूरजने पहिलं, ज्यामध्ये 8 धावा खर्च केले. पवन दुसरं, ज्याने 6 धावा खर्च केल्या. भावेश पवारच्या विरोधात हल्ला चढवला, 12 धावा तिसऱ्या षटकामध्ये कव्हर केल्या जॉली स्पोर्ट्स कामतकरने. आणि राहुल केणेच्या पहिल्याच बॉलवर षटकार अमोल पाटीलच्या बॅटमधून धावसंख्या झाले 33 धावा, 33 रन्स. यावेळेस बॉलला पुल केलाय आणि उडवलंय खेळाडू कक्षाच्या बाजूला. 6 धावांसाठी दर्जेचा षटकार, बॅक टू बॅक 2 सिक्सेस. थँक्यू. क्या बात आहे. अमोल पाटील यांची बॅट तळपते आणि महत्वाच्या घडीला योग्य त्या वेळेला अमोल पाटील मात्र संघाच्या मदतीला धावून येतोय. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. चांगला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ऑन साईडला खेळायचं होतं अमोल पाटीलला, पण मी म्हणालो होतो की मेरिटवर खेळला तर जास्तीत जास्त धावा मिळू शकते. राहुलचं कौतुक करायला हवं. कुठेतरी मन विचलित करणारा हा बॉल, शॉट ऑफ गुड लेंथ, उजव्या यष्टीच्या बाहेर. काही केलं नाही, फक्त बॉलला सोडून दिलंय आणि महत्वाचं होतं परिवर्तन करणं आणि ते परिवर्तन राहुलने केलंय. यावेळेस ब्लॉकआउट डिलिव्हरी, सरळशीर खेळायचा प्रयास झाला होता. बॉल जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये, त्या ठिकाणी थोडं फंबल झालं. दुसऱ्या धावासाठी कॉल असणारा धावाची संधी असेल, तो मात्र चुकीचा आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजेच 41 धावा, 41 रन्स. स्टील 2 balls remaining to play in first inning. तसेच पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन झालेले सन्माननीय प्रभुदास नाईक साहेब, प्रिन्स ऑफ भिवंडी, युवा सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष, तसेच आदरणीय सुधाकरजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेले. वेलकम, सुस्वागतम. बॉलला हुक केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग लेग आणि फाईन लेग मध्ये शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक मागे जाऊन बॉल अडवेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय अमोल पाटील. धावसंख्या दोन्ही जाईल, पुढे पोहोचेल 43 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल. चांगल्या अवस्थेमध्ये आलेला आहे जॉली स्पोर्ट्स कामतगड संघात, खास करून तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये. पहिली 2 षटकं चांगली हाताळली होती या ठिकाणी सूरज केणेने आणि पवन केणेने, पण मात्र त्यानंतर भावेश पवारच्या विरोधात जो हल्ला चढवला त्यामुळे पॉझिटिव्हिटी आले जॉली स्पोर्ट्स कामतगड संघाच्या खेळाडूंमध्ये आणि त्याच पॉझिटिव्हिटीमुळे आता या शेवटच्या षटकामध्ये देखील धावा गोळा करण्यासाठी यशस्वी ठरतोय बॅट्समन अमोल आणि रितेश. राहुल केणे, चांगला बॉल या ठिकाणी गती परिवर्तन केलं होतं, बॉलला सोडून दिलं होतं, तितकीशी उसळी मिळाली नाही बॉलला. लेग साईड सोडून जाणारा बॉल होता. लेग बॅच 49 माध्यमातून केली गेले. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 44 धावा आणि जिंकण्यासाठी 45 धावा पूर्ण कराव्या लागतील AA स्पोर्ट्स गोरसई बी संघाला. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहे सुनीलजी पवार पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. धन्यवाद.
अनेक अनेक धन्यवाद मनीष पाटील. तर जो टार्गेट तिथं मात्र उभं केलेलं आहे. पाहतोय आपण 25 धावाचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. जय बजरंग गोडसे बी या संघाला एक चांगला सामना पाहायला मिळणार आहे तर शंका नाही आहे, कारण की जॉलीस्पोर्ट कामतकर संघ सुद्धा एक मजबूत आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल इथं मात्र पाहतोय आपण तमाम व्यापीडाईवर आमचे प्रमुख मान्यवर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे. पाहतोय आपण प्रिन्स ऑफ भिवंडी एक युवा नेता शिवसेनेचे आदरणीय प्रभुदास नाईक साहेबांचं, आणि त्याच्या समेत पाहतोय आपण सन्माननीय एक दानशूर व्यक्तिमत्व आणि खूप छान अशी व्यक्तिमत्व सन्माननीय करशनदादा फुलोरे साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकता. त्याच्या समेत इतर मान्यवर सुद्धा व्यापीडाईवरून सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. नारायण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पाहतो आपण स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021चं एक अतिशय चांगलं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोड टेमगरपाडा या गावामध्ये एक सुरेख अशी क्रीडानगरी पाहतोय, आणि त्याच क्रीडानगरीमध्ये अतिशय अफलातून निश्चित सातत्याने मी कालपासून उल्लेख करतोय की जेव्हा जेव्हा करेश अँड कंपनीचा शो असतो ना, काही वेगळाच पाहायला मिळतोय. आणि कालच्या दिवसामध्ये या संघाने सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे, तो म्हणजे आई एकविरा प्रतिष्ठान भादवड या संघाच्या माध्यमातून हाय क्वालिटीचा क्रिकेट आपण पाहिलं. कालच्या दिवसामध्ये दबदबा निर्माण केला होता कालच्या दिवसामध्ये आपल्या होम ग्राउंडवर भादवड संघाने. त्यामध्ये जर पाहिलं आपण सांघिक कामगिरीच्या बळावर सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आजच्या दिवसातला कुठला संघ सेमीमध्ये ग्रामीण ठाणे जिल्हा एक गाव एक गटामधून प्रवेश केलेला पाहायचा आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती येते मात्र जॉलीस्पोर्ट कामतकर संघाला की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पॅक क्राऊड पाहतो आपण. समोरची जी गॅलरी आहे सुरगेश सामने गॅलरी मध्ये क्रिकेट रसिकाची जास्त संख्या पाहतो आपण. कालपासूनच एक भव्य दिव्य आयोजन, आणि या आयोजनामध्ये ज्यांच्या माध्यमातून खास लाख मुलाचं सहकार्य मिळालेलं आहे ते म्हणजे नारायण प्रतिष्ठान, न्यू प्रगती क्रीडा मंडळ, करेज क्रिएशन, एकविरा ग्रुप भादवड, भगवान स्पोर्ट आणि समस्त ग्रामस्थ मंडळ भादवड टेमगरपाडा. आणि त्यामध्ये खास आवर्जून मी उल्लेख करेन करेश म्हात्रे, मुकेश मते, निकित जोशी, रंगनाथ तरे, विपुल पाटील, प्रतीक दिवेकर आणि राज तरे. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 25 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे जॉलीस्पोर्ट कामतकर संघाने. आणि मनीष पाटील यांनी उल्लेख केला होता कुठंतरी जर आपण सलामी जोडीमध्ये परिवर्तन केलं होतं, थोडंसं निर्णय चुकीचा ठरलेला दिसतोय मला, कारण की ज्या प्रकारे रितेश लाजवाब फलंदाजी पहिल्या सामन्यात केली होती आणि त्यांना मात्र सामन्यात क्रमांक 4 उतरवण्याचा निर्णय घेतला होता संघनायकांनी. आणि या सामन्यात जर पाहिलं आपण अमोल पाटील, नो डाऊट मित्रांनो शेर अभि जिंदा आहे. परत एकदा दाखवलंय की अमोल पाटील हा नाव भिवंडीमध्ये सातत्याने समालोचक यांचा उल्लेख का करतात. परत एकदा एक चांगली खेळ दाखवून सिद्ध केले अमोल पाटील नाव काय आहे. तोच अमोल पाटील अँड कंपनी. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाकडे जात असताना दुसरीकडे जर आपण विचार केला तर प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार, सन ऑफ गोडसई, सूरज केने, एवन पवन, संदेश केने, राहुल केने सारखे दिग्गज संघाकडे आहे. म्हणूनच सामना एक रंगतदार होईल काय. तर सलामी जोडी पाहतोय आपण. उजनी डाव्या हाताची जोडी एवन पवन आणि त्याच्या समेत डावखुरा फलंदाज संदेश केने. एक अफलातून सुरेख जोडी खेळपट्टीवर डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानाकडे येताना आपण पाहतोय. सर्वात महत्वाचं योगदान जर पाहिलं आपण या सामन्याची पंच म्हणून ज्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली कालपासून, सर्व पंचाचं मनापासून मी आभार व्यक्त करेन की एकही असा निर्णय दिला गेला नाही की त्यावर कुठल्या प्रकारे कुठला खेळाडू किंवा संघ आक्षेपित घेईल. अतिशय क्लीन पंचाची भूमिका सुद्धा पाहिली आपण. तर सामन्याला सुरुवात होताना 24 चेंडूचा खेळ इथून मात्र सुरू होणार आहे आणि त्यामध्ये बनवायचे आता 45 आक्रमक जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. दरम्यान खास या आयोजनासाठी आणि खास करून अमोल पाटीलसाठी जॉलीस्पोर्ट कामतगार 40+ संघाचे संगणक शैलेश दादा पाटील यांनी अमोल पाटील आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद. सामन्याला सुरुवात होताना व्यक्तिगत डावाची सुरुवात करण्यासाठी पहिल्या चेंडूचा सामना करेल पवन केने आणि समोरून मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल
रितेश एका चांगला ऑलराऊंडर जॉली स्पोर्ट कामतकर संघाचा 25 धावांचं टार्गेट आहे. गोडसे संघासमोर इशाराती सामन्याला सुरुवात. शॉट थर्डमॅन गली शॉट फाईन लेग हे 3 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल धावा रोखण्यासाठी त्या प्रकारे मारा करेल. पहिला चेंडू हा फटका फसतोय. चेंडू खाली अमोल आहे. परतीचा प्रवास करावा लागेल. पवन केने शून्यावर बाद आणि पहिला दे धक्का गोडसे संघाला. व्हेरी नाईस बॉल रितेश. पहिला चेंडू फटका फसतोय. चेंडू खाली अडवून आहे. परतीचा त्या प्रकारे मारा करेल. पहिला चेंडू फटका फसतोय. चेंडू खाली अडवून आहे. विकेट या षटकामध्ये प्राप्त केला तर मात्र सामना निश्चित एका रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल. गोलंदाज रितेश मनोबल उंचावलं असेल. आता मात्र पुढच्या चेंडूसाठी गोलंदाज रितेश यांचं क्रमांक 3 वर सूरज केणे तो शतक्षण कायम आहे. कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही येत त्याच प्रकारे गोलंदाजी करण्याचा निर्णय तो बाद धाव संख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 2. मात्र अडचणीत सापडतोय आणि आता मात्र पाहतोय की नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना पाहतोय आपण विजय चंदने. अजून एक मधल्या फळीतला एक धमाकेदार हा फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतोय विजय चंदने यांच्याकडून खूप काही अपेक्षा असतात. पण इथं मात्र कौतुक करावं लागेल जॉली स्पोर्ट कामतकर संघाचा एक युवा गोलंदाज रितेश आणि 2 मोठे ते धक्के या षटकामध्ये गोडसे संघाला दिलेले आहेत. 2-5-2 अशी नाजूक स्थिती आहे. आव्हान जो आहे टार्गेट जो आहे तो 25 धावाचा टार्गेट आहे. पण काय अफलातून नेत्रदीपक सुरेख अतुलनीय गोलंदाजी करताना इथं मात्र पाहतोय आपण रितेशच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी. 4 चेंडूचा खेळ झाले त्यामध्ये 2 विकेट बहुमूल्य रितेशच्या खात्यामध्ये आणि या फक्त धावा खर्च केल्या 2-2-5-2 अशी नाजूक स्थिती. यास पात्र उडवलंय हवेत पण खाली क्षेत्रामध्ये आहे. स्कोर लेग पंचा ठीक पाठीमागं. तोपर्यंत मात्र 1 रन सहज कंप्लीट करेल. संदेश केने व्यक्तिगत आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या पाहतोय आपण जय बजरंग गोडसे बी संघाची 2-3. रितेश अतिशय अफलातून कामगिरी करताना पाहतोय.
रिवर्स अटेंड करायचं होतं. चांगला चेंडूची हाताळणी, प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही आहे. अतिशय चांगलं मौल्यवान षटक इथं मात्र समाप्त केलंय गोलंदाज रितेश आणि ज्या प्रकारे अपेक्षा होती त्या अपेक्षा खरं उतरतोय आणि बल्लारड संघाच्या अगेन्स्ट हा षटक टाकणं म्हणजे संघाला विजयाकडे नेण्यासारखी गोष्ट आहे. अतिशय सुरेख पहिले षटक समाप्त होते. आतापर्यंत जर पाहिलं आपण लाजवाब अफलातून कामगिरी पाहायला मिळाली. इथून मात्र निश्चित दबदबा कायम असेल. या स्थितीमध्ये जर पाहिलं आपण जॉली स्पोर्ट कामतगर संघाचं अजून येणाऱ्या फलंदाजीमध्ये विचार केला पण प्राऊड ऑफ भिवंडी नो डाऊट कुठल्याही क्षणी येऊन मात्र सामना घेऊन जाणारा हा टेनिस क्रिकेट जगतला एक महान खेळाडू म्हणजे भावेश पवार खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहे. दरम्यान पाहतोय आपण BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीगचं जो आयोजन झालं होतं त्या आयोजनचे A1 जोडी संदेशजी वकारे आणि मनोज ठाकरे खास या आयोजनाला खूप खूप शुभेच्छा देतात. करेश मात्रेला साई स्पोर्ट खारबाव संघाचा संगणक आपल्याला सूचना करतोय की आपण लगेच जर टॉस बॉक्समध्ये यायचे कुठलाही खेळाडू किंवा संगणक जर आला असेल तर निश्चित आपण लगेच संपर्क साधा. साई स्पोर्ट खारबाव संघाचा कर्णधार अतिशय अफलातून आणि खास A1 जोडी BRPLचे आयोजक दोन्ही संघाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देत आहेत. खूप खूप धन्यवाद. संदेशजी वखारे आणि मनोज ठाकरे सज्ज होताना गोलंदाजी तर मात्र पाहतोय आपण मोहिल RK पाटील स्टँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी संदेश केणे डावखुरा आक्रमक फलंदाज. इथून मात्र एक पार्टनरशिप करावी लागेल. गोरसी संघाला जर सामना जिंकायचा असेल इथं मात्र जर कामतगर संघाला सामना जिंकायचा असेल तर विकेट प्राप्त करावं लागेल. पहिला चेंडू लाईन कुठे हे चेक करताना चुकीची लाईन हाताळली गेली. उजाष्टीच्या खूप चेंडू बाहेर जातोय. पंचाचे दोन्ही ह्या समांतर रेषेत आणि अवांतर वाईटचा इशारा येतोय. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 4-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे गोलंदाज याच पाहता अतिशय सुरेख पॉइंट वर्कर काय परफेक्ट लाईन आणि लेंथ आहे. अतिशय छान गोलंदाजी बीट होते फलंदाज संदेश केने संघर्ष करण्यासाठी मजबूर केले. इथं मात्र जय बजरंग गोडसे B संघाच्या फलंदाजाला ते म्हणजे जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे युवा गोलंदाज काय जबरदस्त कामगिरी करताना पाहतोय आपण. याच मात्र परत हा चेंडू टाकावा लागेल. एका चांगल्या चेंडूनंतर मात्र सुहेर गोलंदाजी हाताळतोय. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत असून एक अवांतर धावफलकामध्ये ॲड करताना आमची गुणलेखक साहेबा मोमीन आम्हाला माहिती देताना की धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 5. अजून बरोबरीतून 40 धावेची आवश्यकता असेल. सामना सोपा नसणार आहे गोरसी संघासाठी. याच पात्र पुलचा फटका हवेत आहे. फटका फसतोय काय पाहिजे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. संदेश केने याला 3 दे धक्का बॅकफुटवर जाताना गोरसई B संघ. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेलं आहे सन्माननीय मनोहरजी म्हात्रे साहेबांचं आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हां निश्चित VIP डेजवर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता मात्र पाहतोय आपण प्राऊड ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेटचा एक भिवंडीतला स्टार सितारा पाहतोय पण गावासाठी नव्हे भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भिवंडीचं नाव ज्यांनी अख्खा टेनिस क्रिकेट जगामध्ये नाव रोशन केलं तो प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे कित्येक वेळा पाहतोय की आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका इथं मात्र नेहमीच पार पाडतोय. तोच भावेश पवार इथं मात्र खेळपट्टीवर आहे. संघ अडचणीत असताना 3 गडी बाद धावसंख्या फक्त आणि फक्त 5. इथं मात्र संघर्ष करावा लागेल गोडसे B संघाला सामना जिंकण्यासाठी. पण कौतुक करावं लागेल इथून मात्र या जोडीमधून एक अजून जर विकेट प्राप्त केला तर मात्र सुनिश्चित होईल जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा विजय. जो जिता वही सिकंदर कुठला संघ सिकंदर बनेल या सामन्यात पाहायचं आहे. याच पात्र हा फटका उंच उंच आहे. स्कोरलेक रिजन कडे निघून जाईल. सीमेरेषेच्या वरतून षटकार. हा फटका उंच आहे. पाहतोय आपण विजय चंदनीच्या बॅटमधून अतिशय चांगला एक शॉट पाहिला आपण. स्कोरलेकच्या वरतून निघून गेला होता
आणि अशाच फटक्याची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथं मात्र काहीतरी काढमंत्र देताना पाहतोय आपण युवा गोलंदाज मोहिल याला. पहिल्या षटकामध्ये खूप सुरेख तिखट मारा केला होता रितेश आणि धावसंख्या जर पाहिली आता मात्र पुढे सरकते ती 11. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 25 धावचं टार्गेट स्वीकारताना पाहतोय आपण जय बजरंग गोडसे बी या संघ. 2 ग्रामीणचे मोठे संघ मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू फ्लिक केला, चेंडूला मनगटी फटका, शक्ती जास्त होती, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुरेख खेळ पाहतोय आपण या चेंडूवर. चांगला चेंडू होता, फ्लिक केला होता मिडविकेट आणि लॉंग ऑनमध्ये. त्यापेक्षा चांगली कामगिरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात 2 रन्स कंप्लीट केल्या होत्या. या 2 धावनी संघात धावसंख्या पुढे सरकती 13. सज्ज होताना यावेळेस पात्र हवेत आहे पण कुठल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक नाही आहे. कव्हर पॉइंट कडे हा चेंडू जातोय, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करतोय. धावसंख्या जर पाहिली आपण 14. अजून सामना इथं मात्र दोन्ही संघाकडे समान संधीमध्ये 50-50 अवस्थेत आहे. एक कारण आहे कारण की भावेश हा खेळपट्टीवर आहे. पण कौतुक करावं लागेल जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या गोलंदाजाचं. ज्या प्रकारे 4 षटकामध्ये 25 धावचं मापक आव्हान आहे पण तो कठीण बनवून ठेवले पहिल्या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये सुद्धा एक चेंडूचा अपवाद जर वगळला आपण तर चांगली गोलंदाजी पाहतोय मोहिलच्या माध्यमातून. भावेश पवार पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होते. या स्पर्धा क्लास फटका सुरेख प्राऊड ऑफ भिवंडी का आहे हे दाखवतोय पहिल्या चेंडूवर. कव्हरच्या वरतून देखना षटकार. टायमाला ही अंगठी दिली 2 दिवसात पांढरी पडली घालतोच आणि तो गजरा या स्पर्धा क्लास फटका सुरेख. या स्पर्धा क्लास फटका सुरेख प्राऊड ऑफ भिवंडी का आहे. धावसंख्या पाहतो आपण 20. आता मात्र 12 चेंडूमध्ये अजून इथून 25 धावची आवश्यकता आहे. पण निश्चित शेवटचा चेंडू जर पाहिला पण असे चेंडू आपण भावेश पवारला टाकू शकत नाही आहे. कारण की ज्या प्रकारे पाहिला आपण की अतिशय सुरेख फटका खेळला, कव्हरच्या वरतून एक चांगला षटकार वसूल केला आहे. अजून निश्चित अमोल पाटील आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी स्वतः मैदानाच्या आतमध्ये काय अप्रतिम खेळ दाखवला आज अमोल पाटील यांनी सुद्धा. पण इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 25 धावची आवश्यकता आहे. 2 ठाणे ग्रामीणचे दिग्गज संघ पाहतोय आपण. नारायण स्मृती चषक 2021चा दुसरा दिवस आणि खास आकर्षण ठरलेला सामना. 25 धावचं टार्गेट पहिल्या षटकामध्ये 2 मोठे दे धक्के, त्यानंतर मात्र अजून एक संदेश केनेला बाद करण्यामध्ये यश मिळालं आहे. पण आता मात्र पाहतोय आपण भावेश आणि विजय चन्ने ही जोडी खेळपट्टीवर आहे. गोरसई गाव जर म्हटलं तर निश्चित 11 स्टार नाही तर 22 स्टार आहे त्या संघाकडे, या गावाकडे. गोलंदाज सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं पाहतोय आपण. अमोल पाटील खूप मोठा अनुभव आहे आणि अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी त्यामध्ये देईल काय. समोर खेळण्यासाठी विजय चंदने. पहिला चेंडू फ्लिक केलाय मिडविकेट क्षेत्राकडे, फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. आणि समोर 2 उच्च कोटीचे खेळाडू आपण आता मात्र पाहणार आहोत. एकीकडे अमोल पाटील तर दुसरीकडे प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. दोन्ही जबरदस्त महान खेळाडू आहेत. भिवंडी क्रिकेटचा जर विचार केला आपण आपल्या गावाच्या माध्यमातून ओपन क्रिकेटचा सुद्धा दोन्ही खेळाडू खूप महान आहेत. अमोल पाटील दुऱ्यांच्या टोकाकडनं, समोर असेल प्राऊड ऑफ भिवंडी तो भावेश पवार. जबरदस्त कामगिरी कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. आयोजक संघ जो होता आई एकविरा प्रतिष्ठान भादोड संघाने कालच्या दिवसामध्ये सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. कालचा दिवस अक्षर ज्यांनी गाजवलं आहे सागर तरे आणि करेश मात्रे आणि ऑल संघाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. स्लॉक्सी ब्रँड ऑफ प्राऊड भिवंडी भावेश पवार. भावेश पवारनी फक्त 2 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 2 चेंडूमध्ये 2 उत्तुंग षटकार, ते पण षटकार क्लास. रिप्लेमध्ये जर पाहिलं तर निश्चित अजून वाटेल म्हणाला की परत हा रिप्ले पावा.
एवढा चांगला क्लास लॉक स्वीपचा फटका पाहिलं. पहिला जो षटकार खेचला होता कव्हरच्या वरतून, एक महान खेळाडू का म्हणतात हे सातत्य दाखवतोय या सामन्यात सुद्धा भावेश पवार. पण इथं मात्र जर वापसी करायची असेल, ज्वाली स्पोर्ट कामतकर संघाला सामना जर जिंकायचा असेल तर भावेश पवार यांचा अडथळा इथं मात्र दूर करावा लागेल, तरच आपण हा सामना जिंकू शकता. हेच चिन्ह इथं मात्र दिसताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या तब्बल पाहतोय पण आता मात्र 27. आता मात्र हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना जय बजरंग गोडसे बी या संघ. अमोल पाटील सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार आतापर्यंत भावेश यांनी मारलेले आहेत. पण अमोल पाटील यांच्यावर पहिला षटकार घेतला होता. यास पात्र अतिशय चांगला फटका, स्टेप आउट. यावेळेस क्षेत्र पहा, लॉंग ऑफच्या वरतून उंच उंच आणि लांब लांब पल्ल्याचा गगनवेधी षटकार. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती तब्बल 33. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 12 धावेची आवश्यकता आहे. सामना पहिल्या 2 षटकामध्ये होता कुठे आणि आता सामना झालाय कसला, म्हणजे एकतर्फी सामना. आता पाहतोय भावेश पवार नावाचा वादळ खेळपट्टीवर लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार, पण अमोल पाटील यांच्यावर लागोपाठ 2 षटकार. फक्त आणि फक्त 12 धावा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये पवन आणि सूरज केने यांचं विकेट प्राप्त केल्यानंतर असं वाटलं होतं की सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल, पण भावेश पवार खेळपट्टीवर आलाय आणि मुसळधार पाऊस तर नाही पण षटकाचा मुसळधार होतो इथं. ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय, प्राऊड ऑफ भिवंडी, नो डाऊट भावेश पवार. सज्ज होताना परत यावेळेस अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम वाईड यॉर्कर चेंडू होता. सुरेख कमबॅक करताना पाहतोय आपण अमोल पाटील याला. 12 धावेची आवश्यकता आहे आणि आमचे गुणलेखक इथून सांगेल की अजून किती चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू 12 म्हणजे समीकरण अतिशय सोपं आहे. अजून 7 फलंदाज खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहेत गोडसे बी संघाचे. सज्ज होताना गोलंदाज यस मात्र चांगला चेंडू टर्न केले, चेंडूला पाहतोय पण मिडविकेट लॉंग मध्ये 1 धाव पूर्ण. दुसऱ्या दिवशी मागणी आणि इथं मात्र विकेट. धावाचीच्या स्वरूपात पंचाचा इशारा काय ते पाहायचं आहे, कारण की दुसरी धाव घेण्याचा मोह आवडता आला नाही आणि पंचाचा बोट आकाशाकडे होता. दोन्ही पंच जो काही निर्णय असेल तो दोन्ही संघाने मान्य करायचा आहे. आता मात्र या विकेटने थोडंसं सामना टर्न घेईल काय, रंगतदार स्थितीकडे येईल काय पाहायचं आहे. धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 34. तर पाहतो आपण पंचाचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघाच्या संघटनांनी महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्यायची आहे. जो पण काही निर्णय मैदानी पंच देतील ते दोन्ही संघांना मान्य करावे लागेल. तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण मनोरंजन अतिशय कमाल आणि धमाल करताना पाहतोय आपण भावेश आणि विजय चंदनेच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते इथं. फॉलोअप विकेट जर पाहिलं होतं आपण, पहिला फलंदाज 0वर, दुसरा फलंदाज 2वर, तिसरा फलंदाज पाहतोय आपण 5वर. त्यानंतर मात्र 29 धावाची एक भागीदारी पाहायला मिळाली आणि इथं मात्र फलंदाज धावचीत होतोय तो विजय चंदने. निश्चित शाखा प्रमुख आदरणीय नेहमीच क्रिकेटवर भरपूर प्रेम करणारे सुरेश पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथंच नव्हे तर कुठे भिवंडी टेनिस क्रिकेट असो, दादा खूप क्रिकेटचे एक जाणकार आहेत. स्वागत आहे आपलं. तर नवीन फलंदाजाच्या खेळपट्टीवर पाहतोय आपण मेघनाथ, अजून एक मोठं नाव आहे गोडसे संघाच्या माध्यमातून. चला आपण लगेच शतक्षण लावून घ्या, विनंती असेल आपल्याला शतक्षण लावून घ्या आणि सामन्याला इथं मात्र सुरुवात करायची आहे. सामना जिंकण्यासाठी अजून जर पाहिलं आपण 7 चेंडू आणि 11 धावा. सामना अजून संपला नाही आहे एवढंच म्हणावं लागेल की या प्रकारे स्थिती आहे. या चेंडूत एखादा विकेट किंवा निर्धाव चेंडू जर फेकल्या गेलं तर मात्र हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, यात कुठली शंका नाही आहे. चला आमच्या पंचाने जो निर्णय दिला ते दोन्ही संघांनी कबूल करावं ही आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला विनंती प्राप्त होते. लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे.
व्ही पी डायव्हर पाहू शकता आपण प्रिन्स ऑफ भिवंडी आणि शिवसेनेचे युवा डॅशिंग नेते सन्माननीय प्रभुदास नाईक साहेब यांचं सुद्धा क्रिकेटवर अतिशय भरपूर मोठं प्रेम असते. सात चेंडू आणि या सामना जिंकण्यासाठी 11 धावा. सामना या विकेटनी जवळपास रंगतदार स्थितीकडे गेलेला आहे, पण अजून सांगता येणार नाही की सामना कुठला संघ घेऊन जाईल. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना येऊन ठेपलेला आहे. अमोल या चेंडूवर जर विकेट प्राप्त केला तर मात्र निश्चित एक रंगतदार स्थितीकडे सामना जाईल. भावेश पवार सज्ज होते खेळण्यासाठी. अराउंड झाले जी गोष्टी करत होतो, विकेट जर प्राप्त केला तर निश्चित ज्वालीस्फोट कामगार संघ या सामन्याकडे जाऊ शकतोय आणि तोच कार्य केलंय. एक अतिशय अफलातून चेंडूवर डावी यष्टी वाकवली आणि भावेश पवार परतीचा प्रवास करताना पाहतोय. ओ माय गॉड, सामना काय चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. इथं जबरदस्त फाईट करतोय ज्वालीस्फोट कामगार संघ. 6 चेंडू 11 धावेची आवश्यकता आहे. सन्माननीय जयेश पाटील ओवळी तसेच सन्माननीय सुरेश पाटील शाखा प्रमुख या मान्यवरांना विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या VIP गॅलरीमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. जयेश पाटील ओवळी, प्लीज कम ऑन VIP गॅलरी. थँक्यू. आणि जिथं असून एक महान क्रिकेटपटूचं आगमन झालेलं आहे या मैदानाच्या आतमध्ये. आणि करेश अँड कंपनीच्या माध्यमातून मी जयेश पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पण सामना खूप अतिशय छान एका थरारक स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. इथून मात्र आता सांगता येणार नाही की सामना कोण जिंकेल, कारण की 6 चेंडू 11चं समीकरण आहे. पण ज्या प्रकारे षटक हाताळले, 2 षटकार दिले, ही परवा नाही आहे. पण मला भावेश पवारची विकेट काढायची होती हे सांगून गेलंय त्या षटकामध्ये अमोल पाटील यांनी. आणि एक अतिशय चांगल्या चेंडूवर डावी यष्टी वाकवली होती आणि तिथूनच सामना परत एकदा मात्र दोन्ही संघासाठी 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपले. जो जिता वही सिकंदर, कुठला संघ सिकंदर बनेल या सामन्यातला फुल पैसा वसूल सामना निश्चित. गोरसई विपक्ष कामतगर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण धनराज, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये शेवटचा षटक अतिशय अप्रतिम टाकलं होतं. तो धनराज येतो. इथं मात्र 11 धावा रोकायच्या, चेसिंग कंपल्सरी आहे. इथं मात्र 11 धावा बनवणं गरजेचं राहील गोरसई संघाला. खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होतो. इथं मात्र पाहतोय आपण मेघनाथ. नॉर्थ स्ट्राईकला राहुल केने असून एक चांगला उत्कृष्ट फलंदाज गोरसई संघाचा. धनराज बॅकवर्ड पॉईंट शॉट, थर्डमॅन फाईन लेग सोबत मारा करेल. फुल टॉस उंच उंच आहे. ओ अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पण पाहतोय आपण इथे मात्र. आणि यावेळेस पात्र की पात्र नो बॉलचा इशारा येतोय. आता मात्र नो बॉल. पहिलाच चेंडू खराब आणि त्यावर मात्र 4 धावा पूर्ण केल्या होत्या. निश्चित आम्ही पहिले सांगितलं होतं की हे बघा, आम्ही वारंवार सूचना करत होतो की तुम्हाला जर बिमरमध्ये शंका असेल तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता, तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकता. आम्ही सकाळपासून टॉस करताना सुद्धा प्रत्येक संघाला सांगतोय. म्हणजे आता मात्र चेंडूवर पाहतोय की आपण. तर आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. फ्री हिट सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. मेघनाथ सज्ज होताना समोर गोलंदाज धनराज. फ्री हिटचा चेंडू असेल. यास पात्र किती धावा मिळेल पाहिजे, कारण की फ्री हिट आहे. 1 धाव कंप्लीट. इथं माझा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल काय, पण नकारतोय राहुल. फक्त आणि फक्त एकच सिंगल. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 40. 5 धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 5 धावा असं समीकरण आहे. भावेश पवारचे विकेट प्राप्त केल्यानंतर असं वाटलं होतं की चांगलं षटक हाताळले, पण पहिलाच खराब चेंडू आणि त्यावर 5 धावा मिळाल्या होत्या. आणि तिथून आता मात्र एक सोपं समीकरण आहे गोरसई संघासाठी. 5 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता आहे. राहुल केने मधल्या फळीतला अतिशय चांगला एक धमाकेदार फलंदाज म्हणजे याची ओळख आहे. आणि कित्येक वेळा पहिल्या पण जेव्हा संघाला आवश्यकता असते त्या क्षणी
टोलीजिंग फटकेबाजी करून संघाला किती वेळा विजय मिळवून दिलाय तो म्हणजे राहुल केने यांनी. यास्माता चांगला चेंडू प्रश्न विचारला लागला पण सहमत नाही आहे. बॅकवर्ड स्कोरली एका क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करता येईल. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. अतिशय सुरेख अफलातून सामना रंगताना पाहतोय आपण. गोलंदाज धनराज सज्ज होताना चेसिंग कंपल्सरी आहे. या 4 धावा कंप्लीट करणं गरजेचं आहे. सज्ज होते गोलंदाज धनराज. याच पात्र उडवलंय पण उंच किती आणि लांबी किती आहे पायाच्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक अफलातून झेल आणि या चेंडू मात्र विकेट प्राप्त करतोय धनराज. अजून एकदा सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन टेपलाय. संघ म्हणून ज्याची ओळख निर्माण केली अंतिम चेंडूपर्यंत हार मानणारा संघ नाही आहे. 5 चेंडूमध्ये 5 धावा असताना सुद्धा सामना सोडला नाही आहे. टफ फाईट करतोय. याला जे दमदार संघ म्हणून ओळख म्हणतात तोच जॉली स्पोर्ट कामतग्रास संघ. 3 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण आपण पाहतोय. सज्ज होताना गोलंदाज धनराज. रोकायच्या 4 धावा 3 चेंडूमध्ये. हा चेंडूवर विकेट जर आला तर मात्र असूनच सामना खूप एक दमदार रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल. पण राहुल केनेकडे क्षमता आहे की सामना फिनिश करेल की मात्र अजून संघर्ष करण्यासाठी मजबूर होईल. धनराज सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं समोर खेळण्यासाठी राहुल केने. राईट अमोर द विकेट. यावेळेस निश्चित लाईन चुकीची आहे. चुकीची लाईन डाव्याटीच्या बाहेर पंचाची दुनिया समांतर रेषेत. एका क्षणी वाटलं की हा चेंडू एसटी उडून जातोय काय पण टप्पा पडल्यानंतर थोडासा अजून बाहेर निघालाय. पंचाची दुनिया समांतर रेषेत. एक अतिरिक्त धाव मिळते गोरजे संघाला. इथून मात्र चेंडू सेम आणि धावा पण तेवढेच पाहिजे. 3 चेंडू 3 धावा. फाईट करताना पाहतोय आपण गोरसी संघाचं. कोणी जिंको कोणी हरो पण दोन्ही संघांनी अतिशय चांगलं उच्च कोटीचा खेळाचं प्रदर्शन केलंय. पाहतोय आपण नारायण स्मृती चषक 2021च्या या दुसऱ्या दिवसामध्ये. या स्पर्धेत चांगला चेंडू होता. खेळायचा होता ऑनसाईडकडे. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरकडे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी धोकादायक ठरू शकेल. पोहोचू शकणार नाही. विकेट प्राप्त होते धावचीच्या स्वरूपात. अजून एक विकेट फेकल्या गेलं. फलंदाज बाद होते तो 7वा राहुल केनेच्या स्वरूपात. पण 1 धाव मिळते ती. आता मात्र सामना जिंकण्यासाठी निश्चितच 2 धावीची आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडू मागे सामना कधी जॉली स्पोर्ट कामतगर संघाकडे तर कधी पाहतोय आपण गोरसे संघाकडे. इथून मात्र एक महत्त्वाची सूचना आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. या 2 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागेल. अतिशय अफलातून सामना रंगताना. जर सामना आवडला असेल मित्रांनो तर दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. ज्या प्रकारे सामना इथं मात्र आपण रंगताना पाहतोय. अतिशय सुरेख. ज्युनियर राहुल केने. एक गेला तरी चालेल पण दुसरा आलेला आहे खेळपट्टीवर राहुल केने ज्युनियर. इथं मात्र हा चेंडू निर्धाव जर झाला तर मात्र जॉली स्पोर्ट कामतगर संघ परत पलटवार करेल. मात्र सामना इतर फिनिश करेल काय राहुल केने. डावकुरी हाताचा फलंदाज आहे. 25 धावचं टार्गेट. एका क्षणी जेव्हा भावेश पवार आणि विजय चंदेने खेळत होते असं वाटलं होतं की सहज हा सामना घेऊन जाईल. पण जिनके इरादे बुलंद हो वो झुकना नाही जानते हे सांगितलंय कामतगर संघाने. भावेश सुस्की कोणी असो आम्ही आमचा जो खेळ आहे तो दाखवेल इथं आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाईल. त्याचाच परिणाम पाहतोय आपण. एक टफ फाईट होताना. 2 चेंडू 2 धावीची आवश्यकता. समोर राहुल केने. हा चेंडू निर्णायक ठरेल का या सामन्यातला पाहायचंय कारण की अंतिम चेंडूपर्यंत सामना जाईल काय. गोलंदाज धनराज सज्ज होताना.
यावेळेस मात्र निश्चित हा चेंडू परत टाकावं लागेल पंचाची दुनिया समांतर रेषेत. तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकणार नाही, फक्त भीमरसाठी आहे. आम्ही पहिलेच अनाऊन्स केलं होतं. अमोलदादा आम्हाला अजिंक्यच्या माध्यमातून सूचना प्राप्त होते. नम्र विनंती असेल दोन्ही संघांना, कारण आयोजकांच्या वतीने ही सूचना आलेली आहे की पंचांचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. अगदी बरोबर. कीप सपोर्टिंग. थँक्यू. कारण की मैदानी पंचायत आणि आतापर्यंत जर पाहिला पण तर खूप एका चांगला टफ फाईट केली आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र फक्त आणि फक्त एका धावीची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कौतुक करेल इथं मात्र निश्चित ज्या प्रकारे आपण पाहिलं की 45 धावाचं टार्गेट होता आणि ज्या प्रकारे इथं मात्र टफ फाईट केली. अजून सामना संपला नाही आहे, एक धाव पाहिजेत इथून. धीरज सज्ज होताना पाहतोय आपण. मारा करण्यासाठी समोर फलंदाज असेल राहुल केने. सज्ज होतोय. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय. आता माझा सिंगल धावा रोखण्यासाठी पाहतोय आपण सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू. एक शॉर्ट कव्हरला, एक जवळपास मिडविकेट ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण. त्यानंतर शॉर्ट फाईनल एक थर्ड मॅन. 2 चेंडू एका धावी आवश्यकता. इथून मात्र चेसिंग कंपल्सरी आहे. धीरज लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते इथे मात्र धीरजच्या माध्यमातून. यावेळेस मात्र धोकादायक ठरू शकतोय आणि इथं मात्र चुकीला माफी नसते. चेंडू जर हातात दिला असता तर हा सामना निश्चित काही वेगळ्या स्थितीमध्ये गेला असता, पण सामना इथं मात्र जिंकलेला आहे जय बजरंग गोडसे बी संघाने. कौतुक करावं लागेल जॉली स्पोर्ट कामतगर संघाचं, ज्या प्रकारे टफ फाईट केली. फक्त आणि फक्त 25 धावावर थांबल्यानंतर मात्र अतिशय उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या माध्यमातून. तर मी आपल्याला घेऊन जातोय सामनावीर आमचे साहेबा मम्मीने सांगेल की मॅन ऑफ मॅच कोण आहे. येस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देणार आहोत. ते थोडंसं आपण सस्पेन्स ठेवूया, पण आपण पाहुण्यांचा सन्मान या अगोदर करून घेऊया. सन्मान्य मनोहरजी म्हात्रे यांनी पुढे यायचं आहे. साहेबांनी त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. सन्मान्य सुजीजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. मनीष सामनावीर लागोपाठ दुसऱ्या सामन्यात जर पाहिलं आपण प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार ठरतोय सामनावीर. व्हेरी गुड इन्फॉर्मेशन बाय साहेबा मोमीन. चला यायचे सन्माननीय मनोहरजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे आणि शुभ सन्मान करतील सन्माननीय सुजितजी म्हात्रे.